अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे, जेणेकरून मी कुठलाही नवीन व्हिडिओ बनवेन तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये येईल. तर अधिक मास आता संपत येत आहे. 10-11 दिवसावर आला आहे. 15 तारखेपर्यंत. उद्या आहे गुरुवार 4 जून. पुढच्या गुरुवारी 11 तारीख आहे, एकादशी आहे. इतके दिवस सेवा जमली नाही जमली, पण हे 8-10 दिवसामध्ये तरी आपल्याला महाराजांची साधी आणि सोपी सेवा करायची आहे. ह्या 8-10 दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जितके जमले तितके अवश्यच करावे. 1, 3, 5, 11 8 दिवसामध्ये 8, 9, 10 जमलं तर अतिउत्तम. नाही जमलं तर ह्या 8-10 दिवसामध्ये कमीत कमी रोज 1-2 अध्याय वाचून असे 3 पारायण तर आपल्याला नक्की करायचेच आहेत. कारण की स्वामी चरित्र सारामृत पोथी ही साधी सोपी पोथी नाही. ह्या पोथीमध्ये महाराजांची आत्मा वसती. जिथं जिथं ही पोथी असती तिथं तिथं महाराज सूक्ष्म रूपामध्ये वास करतात. पोथी पठण किंवा श्रवण केल्याने महाराजांचे आशीर्वाद कायम आपले पाठीशी असतात. ह्याचा अर्थ असा नाही की पोथी श्रवण नाही केलं तर आशीर्वाद नाहीत. नामस्मरण जप सेवा केल्याने पण असतातच. पण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हे महाराज स्वतः प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन हे पोथी त्यांच्या हाताने स्वमुखाने सांगून लिहिलेली आहे. स्वामी चरित्र सारामृत पोथी किती वेळेस जरी वाचलं तरी परत नवीन अध्याय वाचायला घेतलं तर परत नवीनच वाटतो. ही पोथी कळायला आपल्याला महाराजच सहाय्य केलं पाहिजे. असं सर्वांनी नक्कीच स्वामी चरित्र सारामृताची पोथी जितके जमले तितके पठण किंवा श्रवण करा अधिक मासामध्ये आणि महाराजांचे आशीर्वाद अधिकाधिक प्राप्त करून घ्या. श्री स्वामी समर्थ.